तुम्ही शेती किती वर्षांपासून करताय? त्यांचा भाजीपाल्याचा व्यापार होता शिंदे. किती वर्ष केला तुम्ही 25 वर्ष व्यापार केला. व्यापारामधून मग शेती का कधी वळले तुम्ही? हे व्यापार करीत होते आणि मी घरी गाया सांभाळायच्या, पोरं सांभाळायच्या आणि फक्त ठोक माल करायचं. नंतर मग असं वाटलं का वेगळं करावं काहीतरी. वांगे लावले पहिल्यांदा 5-6 वर्ष झाली असेल. बर, कुठे लावले ते? 17 किंवा 18. तर ते वांगे लावले ना, त्या वांग्यांना म्हणजे इकडून भांडवल पुरवायचे. 1000 रुपयाचं जर औषध आणलं तर 1000 रुपयाचीच वांगे काढायचे आणि तेवढे विकायचे. म्हणजे त्याच्यात नफा काहीच नव्हता आम्हाला. म्हणजे तुम्ही असं म्हणायचं तुम्हाला की रासायनिक औषधांसाठी तुम्ही वांगे पिकवली होती, तुमच्यासाठी नाही? दुसरं नाही काही शिल्लक, त्यांचं म्हणजे दुकान चालवण्यासाठी फक्त नेऊन द्यायचं आणि त्यांना म्हणजे विचारायचंच नाही तर शिल्लक किती राहिले म्हणून. काय काय प्रॉब्लेम? लाल कोळी, लाल कोळी, कीड, शेंडाळे आणि असं खालून आहे ना बुरशी लागायची आणि झाड पूर्ण उबळून जायचं असं असं. हा पूर्ण उबळून जायचं बर असं. बर. आणि चांगलं दिसायला लागले का तेवढा फवारा मारला का थोडंसं चांगलं वाटायचं. नंतर परत एक व्हायरस वाढला. त्याच्यानंतर 2-3 वर्ष आम्ही असं म्हणजे करीत राहिलो. आम्हाला असं वाटायचं थोडंसं म्हणजे परत रासायनिक औषधं खाली सोडायचं पाण्यातून. का खर्च आमचा व्हायला लागला का दुकानदाराची उधारी इतकी व्हायला लागली. शेतीच येत नाही. आणि त्याच्यानंतर कोरोना आला. कोरोनाच्या वेळेस मग असं वैतागाला हे म्हण तू आता शेती करू नको, डायरेक्ट गाया घे, जे मकाळ कर आणि चारा कर आणि गाया घेऊन गाया सांभाळून दूध डेअरीला घाल, दुसरं काहीच करू नको. शेती करायची नाही. हे सगळं आदबाईचं काम आहे म्हणून 10-10, 11-11 पंप मारायचे. त्याच्यानंतर मग कंटाळा आला मला, म्हणजे ते स्प्रे मारू पार दुखायला लागली आणि गाया ठेवल्या. मग गाया दूध घालायचं. त्या गायांना बी चारा इतका लागायचा आणि डेअरीला भाव कमी, 30 रुपये, 28 रुपये, 26 रुपये असं दूध जायला लागलं. नंतर ते पण म्हणजे तोट्यातच यायला लागलं आम्हाला. म्हणजे ते परवडाना. शेती बघू म्हणले मीच का आता हँडल करते, काहीच करू नका. लक्षात आल्याच्या नंतरच मग आम्ही याच्याकडे वळालो.